सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी, भवाची पुरी वाहसील, भवाची पुरी वाहतील, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवासी पुरी वाहवसी, घ्यावी घ्यावी माझी सेवा, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो भवाजी सद्गुरुदास तुका ही वाट स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता वंदे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदानम शारदे जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नो बोलतो वक्षणाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्या सपूर्वावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या राधलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जिजा माऊली
तुला वंदितो मी जिजाऊचा साक्षात वात्सल्य नामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तयास विगाज शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी ज्यासाठी लढले शिवाजी फुले संभाजी ते एकले मन लावून ऐका आता मी काय बोलतोय ते हे लेकर जे मागे धावपळ करायलेत कधी सेवेकरांना विनंती आहे त्यांना जरा शांत बसवा हा तुम्ही पुढे बघा तुम्हाला विश्वास नाही का मी काय खोटं बोलायलो का लगे मागे बघा कोणती जग हा छत्रपती शिवाजी महाराजांचं फार सुंदर स्मारक दादा बोलता नाही को घालव छत्रपती शिवाजी महाराजांचं फार सुंदर स्मारक आपल्या नगरीत आहे म्हणजे मला गणेश बाबा असं म्हणाले की तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे आणि वस्तुस्थितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघितलं की माझ्यासारख्या पोराला फार मोठी प्रेरणा भेटते मलाच नाही इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा भेटते कारण महाराष्ट्राचं प्रेरणास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे वेळ कमी वेळेमध्ये आपल्याला 8 तास जास्त करायचा वेळ खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तनात बोलावं का नाही बोलावं हा मोठा प्रश्न आहे बरीच लोक म्हणतात हल्लीचे कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलतात त्यांचं भांडवलच तेवढं आहे असं बरेच जण म्हणतात मी एकाला म्हणलं होतं माझ्या कीर्तनाचं नाही माझ्या आयुष्याचंही सुद्धा भांडवल जे काही आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांमुळे आणि शिवाजी महाराजांचं स्मारक इतकं देखणं आहे आपल्या गावामध्ये याचा आनंद मला असा होतोय त्याचं कारण असं आहे बाबा एकच वाक्य सांगून पुढे जातो महाराष्ट्रामध्ये माणसं निघून गेल्याच्या नंतर महापुरुष निघून गेल्याच्या नंतर अनेक जणांची स्मारकं महाराष्ट्रानं पाहिली भारतानं पाहिली पण या पृथ्वी तलावरचा पहिला राजा आहे जो राजा जिवंत असताना ज्याचं स्मारक बांधलं गेलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा भारताचा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असं सांगतो आता मी इतिहासाचा अभ्यासक आहे शिवजयंतीच्या निमित्तानं शिव व्याख्यान देत महाराष्ट्रभर फिरत असतो फक्त एकच संदर्भ देईल दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले होते महाराष्ट्रातून आणि दक्षिण दिग्विजय काबीज करायचा म्हणून महाराज जेव्हा निघाले ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आताचा जो श्रीशैल्यमचा नागार्जुन डॅम आहे त्या नागार्जुन डॅमच्या पलीकडून श्रीशैल्यम नावाच्या एका नगरीमध्ये गेले श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाचं महादेवाचं तिथं हिमाळपंथी जुनं मंदिर आहे ऐका बरं का छत्रपती शिवाजी महाराज आंध्र प्रदेश नावाच्या राज्यात गेले आणि दर्शनासाठी गेल्याच्या नंतर दर्शन झालं महाराजांच्या लक्षात असं आलं की मंदिराचं बांधकाम झालंय परंतु इथले घाट बांधले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इथून महाराष्ट्रातल्या राजानं आंध्र प्रदेशच्या तिथं जाऊन श्रीशैल्यम मंदिराच्या घाटाचं बांधकाम केलं काही संबंध नव्हता महाराजाचा महाराज म्हणू शकले असते हे माझ्या मतदारसंघात येत नाही आणि आपल्या मतदारसंघात येत नाही तर मग फंड टाकण्यात काय अर्थ नाही आहे का नाही पण महाराजांनी तो विचार नाही केला राज्याच्या प्रांताच्या पलीकडे जाऊन 8 दिवस महाराज मुक्कामी होते आणि एके दिवशी महाराज सहज दर्शनाला आले आणि दर्शन करून बाहेर फिरले तेव्हा महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे बघितलं आता हे जसं शिखर दिसतंय आपलं ह्या कळस सगळं शिखर दिसतंय हा इकडे बघा मंदिराच्या शिखराला 4 गोपूर असतात बाबा 4 गोपूर असतात असा एक असा एक असा एक असा एक असे 4 उजवीकडे डावीकडे पाठीमागं समोर असे 4 गोपूर असतात गोपूर आणि 4 गोपुरापैकी 3 गोपुराचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि 4था गोपूर फक्त शिल्लक होता महाराजांच्या लक्षात आलं की महाराजांच्या लक्षात आलं मंदिराचं बांधकाम गोपुराचं बांधकाम कमी अर्ध नाही शोभणार कारण आपली संस्कृती सांगते त्यानुसार अर्धवट मंदिर सोडू नये मग महाराजांनी त्या मिस्त्री लोकांना बोलवलं तिथल्या आंध्र प्रदेशच्या कारागीर लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं हे 4थं गोपूर बांधून टाका ते म्हणले पैसा मी तुम्हाला पैसे देतो त्या काळची जी काही रक्कम आहे ती महाराजांनी त्या मिस्त्रींना दिली 4थं गोपूर बांधलं महाराज दक्षिण दिग्विजयाला निघून गेले आणि दक्षिण दिग्विजयाला निघून गेल्याच्या नंतर त्या मिस्त्री लोकांची सहज बैठक बसली आणि बैठक बसल्या बसल्या ते मिस्त्री लोक बोलायला लागले कोण कुठला राजा महाराष्ट्राचा राजा आपल्या राजाला दया आली नाही पण महाराष्ट्रातल्या राजानं आपल्या मंदिराच्या गोपुराचं बांधकाम निर्माण पूर्ण केलं काय राजा उदार होता त्या राजाची आठवण इतिहासामध्ये अजरामर झाली पाहिजे त्या राजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे अरे राजा आहे राजाला आपण काय देणार राजा प्रजेला देत असतो आपण राजाला काय देणार हा मोठा प्रश्न आहे राजाला आपण काहीच देऊ शकत नाही ते मिस्त्री लोक म्हणले एक काम करू आपण जे 4थं गोपूर बांधलंय ना त्या गोपूर मध्ये राजाची या प्रसंगाची आठवण म्हणून त्या राजाचं शिल्प त्या गोपुरामध्ये कोरू महाराज जिवंत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं आणि त्या स्मारकाला अभिवादन करून इकडे येत असताना माझ्या आवर्जून त्या 2 गोष्टी लक्षात आल्या वेळ कमी आहे 4 ओळी तुमच्या समोर ठेवतो मन लावून ऐका ज्यासाठी शिवाजी फुले
संभाजी ते एकले ये साजी लढले रणात पडले तानाजी सममावळे गडाला पण सिंहा गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी महेतर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया देहे हिंदवी वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुला पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज नम पार्वते पते शिव हर 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक पायावर आहे. मस्तक पायावर आहे माझ्याकडे बघा. आणि हे मस्तक कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे बरं का बाबा. मस्तक जर कुठंच नतमस्तक नाही ना झालं तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. कपाळ मोक्ष शब्द कळलं नाही कळलं टकुरं फुटायची शक्यता जास्त असते. म्हणून हे मस्तक आहे ना असं नम्र असलं पाहिजे, झुकतं असलं पाहिजे. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. संतांनी आम्हाला नम्र व्हायला सांगितलं पण आमचं दुर्दैव सांगू का आपण सगळेच नम्र कमी नम्री लय झालो. नुसते नम्री कुठं बाबा 10 नम्री साधी गोष्ट आहे का. नम्र झालं पाहिजे. हे माथा लय ताटपणा जास्त दिवस टिकतो का. निस्ता रुबाब निस्ते कडक कपडे निस्ते आईट. म्हणजे गावागावात काही पोरं असतात तुमच्या इथं नाहीत मी आमच्या गावाकडलं सांगायला. गावागावात काही पोरं असतात पठाडेवा. काम करायचं नाही धंदा करायचा नाही काय नाही आपलं 20चं पेट्रोल 40ची स्पीड 10चा मावा बसला इथून की निघाला तिकडे संभाजीनगरकडे बोई. काय सांगा पुन्हा काही काही तर एवढे आई ठाणते भर रस्त्यात गाडी लावतो भर रस्त्यात. आणि नवीन पासिंग दिसली ना थांब ना मन. आणि लक्षात ठेवायचं जो खराच रुबाबदार असतो ना तो असे रस्त्यात गाडी लावण्याचे छिल्लर चाळे करत नसतो. त्याला फुकटचं वजन पाडायची गरज. निस्ता जर आईट मारायला ताठ मानेनं फिरायला ना तर गावातले फाटक्या कपड्यातले लोक त्यांना जवळ बोलून म्हणतात बाबा लई ताटपणा जास्त दिवस टिकत नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर थोडस झुकतं राहावं लागतं तेव्हा यश मिळतं. महापुरी झाडे जाते
तिथे लव्हाळे वाचती. महापूर जर आला ना तर स्वतःचा मोठेपणा मिरवणारी झाडं उकडून पडतात, पण लव्हाळ नावाची वनस्पती लाट आली की वाकत असतील, पुन्हा उभी राहत असते. म्हणून हे मस्तक नतमस्तक झालं पाहिजे. कुठं नतमस्तक झालं पाहिजे? पायावर नतमस्तक झालं पाहिजे. पण कोणाच्या पायावर झालं पाहिजे याला अनन्यसाधारण महत्व आहे. उठसूट कोणाच्याही पाया नाही पडायचं. एक वाक्य सांगू का? पाया पडायचं एक मोठालट मोसम जवळ आलाय आता. अनिल दादाजी तुमची चर्चा चालू होती का नाही? ते मोसम आमचं जेवण चालू होतं, तुमची चर्चा चालू होती. मोठालच मोसम पाया पडायचा जवळ आलाय. कोण कोणाच्या कसं पाया पडल नाही का कळलं अजून? दारात येऊन लक्ष राहू द्या म्हणून पाया पडते. इथलं का? इथलं का? हा तिकट त्याचं आपलं सांगायला मी येईल म्हणून. त्यांचं काय होईना, त्यांना बी गोळी दिली. उद्या मोजणी होती ती 21 ला घातली. मगच आपण बघितलं. हो इकडे बघा आता. उठसूट कोणाच्याही पाया पडायचं नाही. काय हे आम्हाला सवय लागली हो उठसूट पाया. ते काय आम्ही जिकडे राहतो ना तिथे एक लय श्रीमंत माणूस आहे सुशील दादा तुमच्यासारखा. लय श्रीमंत माणूस, प्रचंड श्रीमंत माणूस आहे. इतका श्रीमंत आहे की अख्खा सप्ताह एकटा करील एवढा श्रीमंत आहे. पण 500 रुपयाची पावती सुद्धा फाडत नाही एवढा हलकट आहे. काय करायची त्याची श्रीमंती आपल्याला? जाळायची का? हायवेला जमीन काय करायची? तू पावती फाडे ना 500 रुपयाची. आणि एके दिवशी कार्यकर्ता मेळावा भरला आणि त्याचा नेता आला. हा गडबडीने जाऊन नेत्याच्या पाया पडला. 15-20 मिनिटांना त्या नेत्याचा नातू आला, जो माझा क्लासमेट होता, आणि त्यालाच भेटायला मी थांबलो होतो, माझा वर्गमित्र असल्यामुळे. आणि तो आल्याबरोबर हा पुन्हा पळत गेला, नेत्याच्या नातवाच्या गाडीचा दरवाजा काढला आणि त्याच्या पाया पडला. मला ती गोष्ट खटकली. माझा स्पष्ट स्वभाव. मी संध्याकाळी त्याचं घर गाठलं, त्याला भेटायला गेलो. म्हणलं राम राम. ते मला कसं काय येणं केलं? म्हणलं काही नाही, सहज आलो. ते म्हणजे तुम्ही सहज येणार नाहीत, कसं काय आले सांगा. मी म्हणलं तुम्ही सकाळी नेत्याच्या पाया पडले इथपर्यंत ठीक होतो, पण त्याच्या नातवाच्या पाया पडले ही गोष्ट मला खटकली. बरं तो वारकरी बी नाही, तो माळकरी बी नाही. आमच्या वारकऱ्याचा धर्म आहे पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आमच्या वारकरी संप्रदायाची अनुभूती अशी आहे बाबा, नीट ऐका. इथं जर नातवाचं कीर्तन सुरू असेल ना, आजा आला ना तर आजा सुद्धा नातवाच्या पाया पडतो. सोडा, एक जबाबदार पूर्वक बोलतो. या गादीचं मोठे पण एवढं आहे की इथं जर शिष्याचं कीर्तन सुरू असेल आणि गुरु आले ना तर गुरु सुद्धा त्याच्या पाया पडतात. कारण ते शिष्याच्या नाही, परंपरेच्या पाया. परंपरेच्या पाया. तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय बरोबर. गुरुपेक्षा मोठं काहीच नाही आपल्याला माहितीये. पण या गादीवर उभारल्याच्या नंतर गुरुपेक्षाही शिष्य थोडा अधिकारवाणी होतो. ही गादीची परंपरा. मी त्याला म्हणलं तो वारकरी बी नाही. आणि काय आमच्यामध्ये तेच आहे, जात पात धर्म पंथ लिंग भेद याच्या पलीकडे जाऊन बळी बाबा एकमेकाच्या पाया पडल्या जातात. इथं जातीपातीला धर्माला वयाला काही थाराच नाही. सुशील दादा माझी बायको माझ्यासोबत वारीत होती आणि आम्ही दिंडीमध्ये सोबत होतो. दिवे घाट चढून आम्ही सासवडच्या मुक्कामी गेलो. दशमीला मुक्काम झाला, एकादशीला माझं कीर्तन होतं, मी दुसरीकडे गेलो. संध्याकाळी आल्याच्या नंतर बरं का बळी बाबा, संध्याकाळी आल्याच्या नंतर दुपारती सुरू झाली दिंडीत. दुपारती नंतर मग पुन्हा हरिपाठ झाला. हरिपाठात फुगड्या सुरू झाल्या. म्हणजे फर्ग्युसन कॉलेजचा माझा एक मित्र आला होता आणि तो मला म्हणला दादा चला फुगड्या. म्हणलं चल. तुम्हाला तुम्ही आणि वहिनी फुगडी खेळा. घडलेला अनुभव सांगतोय. मी आणि माझ्या बायकोनं फुगडी खेळली, नाचून फुगडी खेळली आहे. आणि फुगडी जशी संपली ना, माझी बायको माझ्या पाया पडली आणि दुसऱ्या क्षणाला मी माझ्या बायकोच्या पाया पडलो. लगेच पाया पडलो मी, लगेच. ते मग मी तिच्या पाया पडलो तर ते माझ्या मित्राला आलं ना टेन्शन. हो, ते मित्र माझ्या जवळ आला आणि ते म्हणला दादा काही दबाव वगैरे. मी म्हणलं म्हणजे काही घाबरणं वगैरे? म्हणलं काहीच नाही. मग वहिनीच्या पाया. म्हणलं येड्या, मी बायकोला भीत नाही. आणि बायकोला भिणारा माणूस असं लोकांमध्ये पाया पडत नसतो. कळलं? अनुभव ऐकले की आनंद वाटतो मला. बायकोला भिणारा माणूस असं लोकांमध्ये पडत असतो पण लोकांमध्ये नाही. म्हणला नाही वहिनीनं तुझ्या पाया पडणं हे संस्कृतीला धरू नये, पण तू वहिनीच्या पाया पडणं हे काही संस्कृतीत बसत. आणि मी त्याला एक वाक्य बोललो महाराज. ते वाक्य असं होतं, ती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी अर्धांगिनी आहे. परंतु पंढरपूर ते घाटनांदूर ही जे रस्ता आहे, या रस्त्यावरती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी अर्धांगिनी आहे. पण आळंदी ते पंढरपूर ही जी वाट आहे ना, या वाटेवरती माझ्यासाठी नात्यानं जरी माझी पत्नी असली तरी तत्वानं माझ्यासाठी माऊली आहे. हा वारकरी संप्रदायाचा ती माऊली आहे माझ्यासाठी. पाया पडे जन एकमेका. आमची अर्धा तास चर्चा झाली. आता माझ्याकडे बघा. आणि अर्धा तास चर्चा झाल्याच्या नंतर त्यानं मान्य केलं. आणि ते काय म्हणलं मला माहिती का, महाराज मला बी पडायचं नसते तो, पण ना इलाज आहे म्हणून पडावा. म्हणलं असा काय ना इलाज आहे तुझा?
तू उठसूट नेत्याच्या नातवाच्या सगळ्याच्याच पाया पड नाईलाज काय ते मला 4-5 बिलं अडकलेत आणि ते बिलं निघावे म्हणून पाया पडावं लागतात. मायबाप हो, भौतिक जीवनातले गुत्त्याचे बिलं काढण्यासाठी नको त्याच्या पाया पडण्यापेक्षा इहलोकातलं आपलं बिल ज्यांच्या शिक्क्यामुळं सहीमुळं देवाच्या दारात पारित होणार आहे ना, त्या संतांच्या पाया पडणं वर्तमानात सगळ्यात जास्त गरजेचं. पण मस्तक हे पायावरी या वारकरी निस्त्या संताच्या नाही, वारकरी संताच्या. संत बी भलते झाले, चौघाने उचलून घ्यायचं आणि फॅन मध्ये बोट घालायची आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजतं, लठ्ठो मोठ्यान अवतार. कुठला संत काय संत. नंतर फुगे फुगवीत बसलो होतो मी. आणखीन एक बाबा बघितला होतो मी, तव्यावर बसून पिढ्या फुकणारा. बघितला का रे बरोबर, गरम तव्यावर गरम. मायबाप तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो ना, तो संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजामध्ये शीतलता प्रदान करतो ना, तो खरा महान संत. आणि त्या संतांच्या चरणावर साष्टांगाचा प्रणिपात करू. आपल्या पुण्य पावन अशा या अनोजे दत्तनगर गेवराई बुद्रुक का गेवराई ती कंसात काय ब्रुकबॉन्ड. हो पहिल्यांदा काय मी असलो ते खुर्द बुद्रुक ते तसलं नाही ब्रुकबॉन्ड. वा काय नाव आहे गावाचं. गावात सगळे जेम्स बॉन्ड नाहीत ना, ते म्हणलं महत्वाचं विठाला. अशा पुण्य पावन आपल्या गेवराई नगरीमध्ये तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री दत्त जयंती महोत्सव, श्री गुरुचरित्र पारायण व ज्ञान यज्ञ, श्री दत्त याग तपोपूर्ती सोहळा आणि या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आपल्या सप्ताहाचे सन्माननीय मार्गदर्शक असणारे श्री हरिभक्ती परायण ज्यांच्यामुळं आपण हे सगळं अनुभवत आहात ते आमचे परमस्नेही परम आदरणीय गणेश महाराज माळोदे, श्री जीर्णोद्धार दत्त चैतन्य रेवणनाथ गड संस्थान गेवराई यांच्या शुभ हस्ते मला वाटतं जीर्णोद्धार सुद्धा होणार आहे. आणि ज्यांची उपस्थिती इथं प्रामुख्याने त्यांच्या चरणावर साष्टांगाचा प्रणिपात करून ज्यांच्यामुळं आपल्या दर्शनाचा योग आहे ते माझे आणि महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचे परम मित्र परमस्नेही आमचे आदरणीय विकास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर सम्राट भजन सम्राट हरिभक्ती परायण बळीराम महाराज यांचा सुंदर स्वर आपण सगळेजण ऐकत आहात. त्याचबरोबर त्यांना तेवढीच साथ श्री हरिभक्ती परायण गणेश महाराज यांचा सुद्धा सूर आपण ऐकत आहात. आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला श्री हरिभक्ती परायण ऋषीदास वा ऋषी महाराजांचा सुद्धा स्वर आहे. इकडे पकवाजाला महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे परमस्नेही परम आदरणीय गजानन दादा आणि त्यांच्याच सोबत त्यांच्याच समोर हरिभक्ती परायण आमचे दत्ता महाराज हे साथीला एक सुंदर अशी साऊंड सिस्टीम, 2 चोपदार विनेकरी उपस्थित हरिभक्ती परायण अभंग महाराज पठाडे आणि त्यांचे सगळे विद्यार्थी, सोबतच आमच्या गणेश महाराजांचे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, पाचोडवरनं आलेले आमचे शुभम त्यांचे मित्र. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं झी टॉकीजवर जे आपण तुम्ही रोज कीर्तन ऐकता मन मंदिरा गजर कीर्तनाचा, या झी टॉकीजच्या चॅनलचे या मालिकेचे सर्वे सर्वांनी हे सगळं पाहणारे आमचे परमस्नेही परम मित्र, माझ्या गावच्या शेजारीचेच असल्यामुळं माझे परम मित्र आदरणीय सुशील दादा इथपासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी माझं सौजन्य घेतलेलं आहे, जे माझे आज मायबाप आहेत, हो ते सरस्वती कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, ते दोन्ही अनिलजी आणि सुनीलजी पाडळकर हे दोन्हीही बंधू इथं उपस्थित आहेत. आयोजक नियोजक संयोजक दोन्ही युट्यूब चॅनलवाले, कॅमेरावाला दादा, साऊंड सिस्टीमवाले दादा, इथं पट्टी फाडाय बसलेले दादा, पट्टी देणारे पट्टी न देणारे, 7 दिवस आता फक्त देतो म्हणून 8व्या दिवशी गायब होणारे, काहींनी लिहा म्हणून फक्त पट्टी फाडून पट्टी ज्यांनी फक्त काढून घेतली, अशी सगळी मंडळी, समस्त माता वर्ग पिता वर्ग सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठाला सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. 3च चरणाचा अभंग आहे महाराज. सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग आहे. माझ्याकडे थोडासा वेळ कमी असल्यामुळं मी जरा धावत्या वेगात बोलणार आहे. इकडे ऐका, ते जाणार आहेत, त्यांना जी टॉकीचं सेटअप चालू आहे, शूटिंग चालू आहे, त्याच्यामुळे ते निघालेत. कुठं चाललेत, काय चाललेत, काय झालं, काय गडबड आहे, आणि कसं काय निघाले, आताच महाराजांना नाव घेतलं कसं काय निघाले, ते सगळं तुमचं क्लिअर करतो. त्याकडे तिकडे दुसरं कीर्तन सुरू आहे, तिकडं कीर्तनाचं शूट सुरू आहे, ते इकडे आले की मग तिकडं सगळं
विस्कळीत होईल म्हणून ते तिकडे निघाले. कळालं ना सगळ्याला? आता माझ्याकडे पहा. हे मी मुद्दाम बोलतो कारण माणसाचं वैशिष्ट्य असते समोर काय याच्यात इंटरेस्ट नाही, बाजूला काय. आपल्याकडं कोणती गाडी आहे, ह्याच्याकडं कोणती आहे, आपली ॲव्हरेज किती देती, त्याची किती देती, कमी देती तर मग घेतली काय आणि जास्त देती तर कस काय. 14 माणसं गणेश महाराजांनी इर्टिकात बसवले कशी, हे इथं बसून हे दुसऱ्याच गोष्टीचा, माझ्या गाडीत तर 7 बसणार. हे जे प्रश्न आहेत ना त्यानं माणूस फक्त व्यस्त आहे. म्हणून आता माझ्याकडे बघा, चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा 3 चरणाचा अभंग आहे आणि फार महत्वाचा अभंग आहे. तसे सगळेच अभंग महत्वाचे असतात. अभंग साधा नाही, सोपा नाही, सरळ नाही. माझा स्वभाव मी दुपारीच बोललो. आम्ही महाराज मंडळी बोलता बोलता म्हणतो सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा, सोपा, सरळ आहे. गप एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे जिवंत आहेत. मग साधं सोपं सरळ कसं म्हणावं? फक्त साधी सोपी भाषा संतांनी आपल्या वाङ्मयात मांडली. 2 नम्रतेच्या विनंत्या. फ्रेश बसावर, फ्रेश बसा. आता मी इथं पहिल्यांदा आलोय, मला तुमचं कोणाचीच ओळख नाही. फ्रेश बसा एकदम आनंदात. लोक फ्रेश लागतात मला, पण लोक कीर्तनात असे बसतील जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचे. माहिताला आले बसू नका, पाया पडतो मी तुमच्या, दंडवट घालतो मी, पण तसलं बसू नका. आपल्या गावात मसनवाटा असेल ना, कुठे आहे? तिथंच आहे का? त्याचा तर फील आहे ना तुम्हाला. आता बरं मसनवाट्यात तरी लोक, बरं तुमच्या इकडे ते मसनवाट्यात भाषणाची पद्धत आहे का? आहे बाबा. हे भाषण म्हणजे कुठून असते त्या उत्तरी थोडी महात्मे काय माहिती. आज या ठिकाणी आपल्या गावचे, बरं त्याला नाव माहित नसते, हळूच नाव असतं, यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असतं ना, कुणी म्हणतं का दत्ताच्या कृपेने गेले? हा, त्याचा ठरलेला डायलॉग असतो, त्याला नाव माहित नाही. त्याचा डायलॉग असते माहिती का? टेन्शन माझे लय जिवाळ्याचे संबंध होते. हा, जिवाळ्याचे संबंध होते, तुला नाव कसं काय माहित नाही? एक जण तर मला मागच्या सोसायटीच्या इलेक्शनला त्या आजीनं आम्हाला हातानं भाकर करून खाऊ घातली. तिचा नातू म्हणला आजीनं 15 वर्षात आम्हालाच खाऊ घातली नाही, तुला कसं काय खाऊ घातली? म्हातारी नातून सोडलं नाही. बरं ते भाषण कोणी ऐकतंय का? ऐकतंय? हे पाहुणे रावळे ऐकतात का? पाहुणे अगोदर सावलीला बसते का अगोदर, आणि लय भाषण लांबलं ना, अरे आटप रे पटकन आटप की, मला पुन्हा जायचंय पैठणला बिडकीमध्ये काम आहे एक, पुन्हा आटप पटकन. नाही ऐकत नाही. बरं ते घरातले माणसं ऐकतात का? त्या दिवशी घरातले माणसं टेन्शन मध्ये असतात ना, वाटण्या कशा आपलं, हे महाराज कोणता बोलवायचा, थोडं जास्त खरं झालं काय की वाटण्यापैकी. कोणी ऐकत नाही महाराज. इकडं ऐका, तिथेही बोलणारा, इथेही बोलणारा, तिथेही ऐकणारा, इथेही ऐकणारा, तिथेही कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचं, इथेही कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचं. पण बाबा तिथं बोलणाऱ्याला किंमत नाही, तिथं ऐकणाऱ्याला किंमत नाही. आणि माणसाची किंमत संपली तेव्हा लोक स्मशानात एकत्रित येतात. पण या पृथ्वी तलावर एकमेव अशी जागा आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच, पण त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत ऐकणाऱ्याला आहे. ती जागा म्हणजे ही जागा आहे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुर्बळा अर्चित सी भक्ती, वक्ता तो भक्ताची नोहे श्रोते विनो. म्हणून आनंदात बसा आणि जिंदगीत आनंदात बसायचं. पहा मी लय मोकळा माणूस आहे. आता मी पहिल्यांदा आलोय. तुमच्या इथं कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे मला माहिती आहे का? काय कोणाच्या किती प्रॉपर्टी आहेत, कोणाची किती डीसीसी मध्ये एफडी आहे, कुठं काय इथं हायवेला कोणाची जमीन गेली आपल्याला काय माहिती. आता तुमच्यापैकी कोण श्रीमंत आहे हे कीर्तन झाल्याच्या नंतर कोण कितीची नोट देऊन पाया पडेल त्याच्यावर अवलंबून आहे. तो नियम आहे तो. कीर्तन झाल्यास कीर्तन करायच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नये, रिकाम्या हाताने पाया पडू नये. तुमच्या गावातला श्रीमंत माणूस सांगू, ज्या माणसाची प्रॉपर्टी बंगला गाड्या बिड्या तो माणूस श्रीमंत नाही. जो माणूस रस्त्यानं चालत असताना समोरून येणारा माणूस त्याला पाहून आनंदी होतो ना, तो गावातला नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. एकदम फ्रेश वातावरणात. पहिली विनंती. आणि दुसरी विनंती, जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल, एवढी एकदाच विनंती करतो, जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा. तसं मला आज म्हणू वाट नाही तुम्हाला हाताने टाळी वाजवा, कारण लोक एवढे हुशार आहेत, घरूनच सतरंजा रगी शाली करूनच घेऊन आलेत मला, म्हणजे हात टाकलेत मध्ये अशी. आता कसं म्हणू मी भजन करा? उलट मला शेवटी म्हणावं लागेल, हात मुझे दे दे ठाकूर. जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल का नाही तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भजन विठाला. मागच्या 12 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. बरोबर आहे बाबा? 12 वर्षापासून हा सोहळा, हे 12वं वर्ष आहे. 12 वर्षामध्ये एवढे महाराज मंडळी आले. इकडे बघा, एवढी महाराज मंडळी आली, एवढी महाराज मंडळी तुमच्या समोर बोलली, एवढी महाराज मंडळी गेली. आजचं पण महाराज तुमच्या समोर आलंय.
आले ना आजचं बी आले ना मग लोक आता कुठं नीट बोलायला आपल्याला अरे आलं का नाही राजचं महाराज 7:30 आहे कुठं अडकलं रे कुठलंय आजचं कुठलंय अरे महाराज एका टिपर आहे काय कळत ना मला टिपरेश नेमकं हाय कोण भूमिका बदलली हो बाबा माझा स्वभाव लय वेगळा मी स्पष्ट वक्ता माणूस आहे अगोदरची लोक एकमेकाला नमस्कार घालायची जेहर घालायची आणि तो जेहरी कसा असायचा माहिती का जेहरी बाबा बाबा जेहरी आणि काही लोक आता आम्हाला जेहरी घालतात उगा आपलं एखादी हायवे जमीन बिमीन गेली प्लॉट बीट जरा जास्त महागाने विकला का नाही 900 घेतला 9000 गेला समजा तर ते माणसं आम्हाला जेहरी घालतात जेहरी ओय महाराज अय महाराज अरे जेहरी म्हणलं अरे नको म्हणू तुझ्या काय मागं लागलो आम्ही जेहरी घाल म्हणून तर तुझ्याकडे अर्ज केलाय नाही ना महाराज म्हणजे आहेत ना काय डांबरट लोक कुठे मग आज खेळ आहे का आणि तुमचं बरं आहे खाऊन पिऊन दक्षिणा बस ना गाडीत बस गाडीत 2 वर्षात 2.5 लाख रनिंग आहे गाडीची बस गाडीत महाराज सगळ्या गोष्टी ही लेकर आहेत ना ही लेकर ही लहान संस्थेतली लेकर मी लय लहान माणूस आहे पण एकच वाक्य सांगतो ही लेकर जर तुम्हाला रस्त्याने येताना दिसली ना त्यांची मजाक उडू नका त्याचं कारण आहे घराचा त्याग करून संस्थेमध्ये राहून ते अध्यापन करतायत आणि त्यांना बघून काही जण म्हणते हे पांढरे बगळे आले हो पांढऱ्या कपाळाचे असतात ते असं म्हणणारे जरा स्पष्ट वक्ता सुखी भाऊ माणूस आहे म्हणून पहिली विनंती तुम्हाला फ्रेश बसायची दुसरी विनंती जेव्हा जेव्हा भजन होईल कारण इथं एवढ्या वर्षात एवढे कीर्तनकार आले कुणी ज्ञानी असेल कुणी अज्ञानी असेल कुणी स्वरज्ञ असेल कुणी स्वरज्ञ नसेल कोणाला आवाज असेल कोणाला आवाज नसेल कोणाचं वक्तृत्व असेल वक्तृत्व नसेल कोणाचं सादरीकरण असेल नसेल कोणाची साधना असेल नसेल माहित नाही पण इथं उभा राहणाऱ्या महाराजानं इथं उभा राहणाऱ्या प्रत्येक वक्त्यानं तुम्हाला एकच गोष्ट बेंबीच्या देठापासून सांगितली ती विनंती जर कुठली असेल ना करटाळी मुखीनाम करा ना टाळी वाजवा मुखाना देवाचं भजन करा एवढंच सांगितलं आता माझ्याकडे बघा पटपट बोला मला माहिती आपल्या सगळ्यांना घाई आहे मला माहिती आहे कीर्तन जसं जसं संपत येईल तस तसं हा मंडप फुल होईल मी आहे गोसाई माणूस नाही आमचं दैवतच नाही त्यामुळे मला लय लवकर लोकांच्या असा नसा कळतात आणखीन 15 मिनिटानं 20 मिनिटानं अर्ध्या तासानं ह्यो मंडप जर फुल नाही झाला तर आपलं नाव वाजलं कारण नंतर जो कार्यक्रम होणार आहे बाकी काय होऊ द्या आता काही जण दरवाजातून उभे आहेत कधी संपत आहे रे ह्यांचं कधी आधी लाईनी बसतात आणि पंक्ती बसतात असो हाताने टाळी वाजवा एवढंच सांगितलं आणि खरं सांगा महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करतो का आपण बोला पटकन नाही बरं सांगितलं तरी करतो का नाही नाही म्हणले काही बरं मी हे लई फोर्स करत नाही बरं का मी महाराज खरं सांगतो बळी बुवा मी लोकांना भजन करा म्हणतच नाही हाय ते गेले उठू तर काय करा नस केली बोम टाळी वाजवा आणि मी कधीपासून करीत नाही माहिती का मी येतो सातारा जिल्ह्यात आणि तिथं म्हणलं मी टाळी वाजवा भजन करा एक म्हातार म्हणलं तुला कशाला आणले बरं तुला काय फुकट नाही आणलं म्हणजे तेव्हापासून महाराज आता दुसरा प्रश्न पण अभंगात प्रवेश कीर्तनकारानं तुम्हाला भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही भजन न केल्यानं कीर्तनकाराचं काय नुकसान आहे होय बोल बा नुकसान आहे म्हणणार आहेत का काही लोक भरताना 5 कमी घ्या उलट मगा मला गुरुजी म्हणले थोडं जास्त बोला 10 जास्त देतो नुकसान नाही ना महाराज येथे कोणाचे कायवा गेले ज्याचे त्याने अनहित केले इथं
नंतर नुकसान कोणाचं आहे? अहो संतांनी 12व्या शतकापासून भजन करा हे पोरं हे 12व्या शतकापासून संतांनी भजन करायला सांगितलं आणि समाजानं भजन केलं नाही. याच्यात संतांचं काय नुकसान झालं? ज्ञानोबरायांनी भजन करा म्हणले, समाजानं केलं नाही. ज्ञानोबरायांचं नुकसान झालं? नुकसान नाही झालं. या वर्षी माझ्या ज्ञानोबरायांच्या शिखरावर सोन्याचा कळस चढला. हो वाटतं तुम्हाला? साधं वाटतं तुम्हाला? सोपं वाटतं तुम्हाला? आणि त्याच ज्ञानोबरायांनी काकड्यामध्ये भूमिका सांगितली. वाजत शिवून कोणी न ऐकती गाणी. काकड्यातलं प्रमाण आहे. आपल्या सप्त्यात काकडा आहे का? हा लोक चार किती किती चोरदार काकड्या लोक 4-5. आमचा हक्काचा माणूस आहे म्हणून विचारलं मी. आणि असल्या गोष्टी हक्काच्याच माणसाला विचारावं लागतात. काय वाटते तुला तिकडे कसं आहे वातावरण आपलं? ए काकड्याला लोक किती? 4. तरी तुमचा आकडा बरा आहे. 4 आहेत. आमच्याकडे 2च आहेत. म्हणजे 2च मध्ये ओढा पांडुरंगा दर्शन द्या सकाळा. एके दिवशी पांडुरंग खरंच उठला. बरं जाऊ दे आता, वेळ नाही माझ्याकडे. बाबा आपली इच्छा आहे का? तुमची इच्छा आहे का काकड्याला एवढेच लोक यावी? इच्छा आहे का तुमची? खरं सांगा, प्रामाणिक इच्छा. मी गोसाई माणूस आहे, माझ्याकडे लई मंत्र आहे. असं अंगुरा फेकला की ते मंत्र कामच करतो. आणि जर लोक एवढेच काकड्याला नाही आले तर मी कंबर बांधणार नाही आयुष्यात. आणायचेत का? आणायचेत का? सकाळी पंगत ठेवा. पत्रिकेत पहाटाची पंगत ठेवा. नाही लोक आले तर नाव बदला. लोक 4 वाजल्यापासूनच तयार यार. 5ची पंगत आहे, 5:30ला जाऊ, 6च्या शिफ्टला जाऊ. 6ला शिफ्ट आहे आपली, काय अडचण? मायबाप विनोदाचा भाग सोडा. काकडा म्हणजे संप्रदायाचा आत्मा आहे बाबा. तुमचं आता हे शहरामध्येच मूर्त होते. नेपाळी लोक फिरतात बघा गावागावात. नेपाळी सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना. 10 रुपये देऊ ना शाबजी. मैं रात को आता ना तुम्हारे घर के सामने, देऊ ना 10 रुपये शाबजी. आणि ती रात्रभर बोंबलत फिरते बघा. जागते रहो, त्याला गुरख्या म्हणतात. गुरख्या. जागते रहो होशियार, जागते रहो. जमलंय ना? म्हणजे यदा कदाचित जर परत लॉकडाऊन आलं हे बंद झालं आहे का नाही? आता माझ्याकडे बघा, ते गुरके आल्याच्या नंतर लोक झोपतेत का उठतेत? अहो झोपतेत. आला म्हणतात गुरके आता पडा निवा. आमच्या गावात चोरी झाली आणि ते सीसीटीव्ही मध्ये चोरी कॅप्चर झाली. आणि ती सीसीटीव्ही चेक करताना पोलीसवाल्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होईल. गुरख्या समोरून गेलाय. जागते राहू समोरून गेलाय गुरख्या. आणि इथं चोरी होईल अशी. गुरख्या समोरून गेलाय. पुलिसवाले त्याला बोला तेरे सामने चोरी हो रही, तेरे समझ में नहीं आया क्या? तेरे को दिखाई नहीं दिया? तुम्हाला साथ मेरे को रात का दिखताच नहीं, इसलिए तो मैं रात भर घूमता. मायबाप गुरख्या आल्याच्या नंतर निवांत झोपणारी लोक समाजाला जागृत करणाऱ्या काकड्याच्या वेळी घरात निवांत झोपतात. हे समाजाचं दुर्दैव आहे. सगळ्यात मोठं दुर्दैव काकड्यातलं प्रमाण आहे. वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी,
हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. काय हानी झाली? बाकीच्या सगळ्या गोष्टीला विस्तारणं थांबून एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायांनी ती हानी सांगितली. अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्हासी सांगतो विठ्ठलासी भजा. भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजा. विठ्ठलाचं भजन करा. देवाचं भजन करा. नाही केलं तर नाही तरी गेला जन्मवाय. नाही तर हा शब्द आहे साहेब. आणि नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो. परिणाम परिणाम दाखवतो. नाही तर शब्द काय दाखवतो? परिणाम. माझे पैसे दे. नाहीतर पुढचं बोलायची गरज. पुढचं बोलायची गरज असते का? पुढचं बोलायची गरजच नसते. समजा पाहुण्यात एखादं स्थळ यावं. एखादं स्थळ पोराचं लग्न जमाव. सुईरीक पक्की व्हावी आणि गावातल्या सगळ्यात सज्जन माणसाला कळावं की हे लग्न जमायच्या मार्गावर आहे. मग तो माणूस आलेल्या पाहुण्याला फोन करतो. राम राम आलते म्हणे. हो कस काय? काय नाही सहज आलतो. नाही नाही सहज तुम्ही येणार नाही. सांगा कस काय आलते? मी बेडकीनला गेलो. मी नव्हतो गावात म्हणून विचारायला. एवढं काय नाही सहज आलतो. या सहज मला काय कळलं नका काय एवढं तुम्ही सहज आली काय? तुम्ही आपण जवळचे पाहुणे. तुमची ती आत्या पलीकडून मावशीने इकडून ती आमचे नातू गेला. वाईट संबंध नसतो. आणि मग ते म्हणा नाही काय नाही ते पलीकडल्या गल्लीचे ते हे नाहीत का त्यांच्या पुतण्यासाठी आमच्या पोरीचं स्थळ घेऊन आणतो. बरं 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 जमलं का? मग हो आम्हाला पसंत आहे. मुलगा मुलीला मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीला मुलगा पसंत आहे. सगळं ओके एकदम. पोरगं बी चांगलं आहे. बरं 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 खरंच चांगलं आहे बरं का पोरगं. नंबर 1 पोरगे. हो आता कॉलेजवर बी लागले. बरं 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 परमनंटचं काही खरं नाही बरं का अजून. तुला काय करायचं? नाही पण चांगली शेत जमीन आहे. पाण्याची जमीन आहे. बरं 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 जमीन बी दाखवली का? हो हो बरं बरं बरं. ते वांद सांगितलं का नाही? अरे ते वांद मीटर 7-12 ह्याचं नाव आहे ना. बरं नाही नाही का कुठलीही लेख माती तिचं चांगलंच व्हावं आपल्याला वाटते. तुमची पूर्वी काय माझी पूर्वी काय लेकराचं चांगलं व्हावं. सुखाचे दिवस असावे. दुसरं काय सगळं नंबर 1 आहे. पण काय म्हणलं ते? पण म्हणलं फोन कट केला. त्या पाहुण्याने पलीकडून 100 फोन केले. अरे पण काय? ते म्हणलं काय नाही नंबर 1 नाही पण काय? ते म्हणलं सगळं नंबर 1 पण तू पण म्हणलास कस काय? एका पण शब्दामुळे जमलेली सुईरी. आता इथं इंग्रजीचे काही अभ्यासक असतील. इंग्रजीमध्ये आणि आमच्या मराठीमध्ये एक फरक आहे सर. आता मी मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेचा अभ्यासक आहे. माझी मराठीमध्ये PhD सुरू आहे. मी मग सरांना बोललो. BA MA MPhil आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गतच बलभीम कॉलेजला मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज हे तर पुऱ्यात फिट राहू द्या. वेल एज्युकेटेड पोरगा आहे मी. मराठीमध्ये आणि इंग्रजीमधला हिंदीमधला एक फरक सांगतो. हिंदीमध्ये एखादा शब्द सायलंट असतो. शब्द सायलंट. समजा एखादं सेंटेन्स असेल. ते सेंटेन्स असेल रिच्ड द हाऊस नावाचं. पण ज्या माणसाचं फोनेटिक्स पक्क आहे. ज्या माणसाचं प्रोनाऊन्सिएशन पक्क आहे तो माणूस ते वाक्य वापरत असताना असं म्हणत असतो रिच्ड हाऊस. आता रिच्ड हाऊस मध्ये द असतो पण तो द सायलंट असतो तो पण तो द कसा असतो? सायलंट असतो. म्हणजे एक शब्द सायलंट असतो. हिंदीमध्ये घरी पाहुणे आले. आइए जनाब तशरीफ फरमाइए. क्या लेंगे जनाब? चाय कॉफी? नहीं थोड़ी देर बैठेंगे बाद में सोचेंगे. विषय संपतो.
मराठी त्याच्या वेगळं आहे. घरी पाहुणे आले, पाहुणे वगैरे बसले, लगेच हा माणूस आला, राम राम, बरं बरं, काय घेणार, चहा, चहा, दूध, काय, कॉफी. आता हे लिहायचं कसं सांगा मला? हे कुणी बी लिहून दाखवा. माझ्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी तुमच्या नावावर करतो, पण माझ्या नावावर प्रॉपर्टी कमी, लोन जास्त आहे. हा, चहा, कॉफी. आता हे हाय काय, पण सगळ्यात जास्त काय वापरते एवढंच ना. आता समजा बाबा, लय बोलायची गरज नसते. मराठीत आपलं, इंग्रजीमध्ये शब्द सायलेंट असतो, मराठीत वाक्याच्या वाक्य सायलेंट असते, डायरेक्ट गायबच. अरे दत्त मंदिराकडे सत्ता सुरू आहे, ये या नाही रे, या ये ह्या काय. अरे मोठे मोठे महाराज आहेत, हे काय हाय तसं. अरे लय मोठा यज्ञ सुरू आहे, हा काय. अरे पंक्ती बी पंक्ती म्हणलं की हा म्हणलं की समजायचं हे पहिल्या पंक्तीला बसले. जास्त बोलायची गरज आहे का? या एखादा शब्द परिणाम दाखवतो, तसं तुकोबराय म्हणले, विठ्ठलाला भजा, देवाचं भजन करा, आणि नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. आता वेळ कमी, माझ्याकडे याचे 3 प्रवाह निघतात. व्याकरणाच्या दृष्टीनं, भावनेच्या दृष्टीनं विचार केला तर 3 प्रवाह निघतात बाबा. काय प्रवाह निघतात? नाही तरी गेला जन्म वाया, याचा अर्थ जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर भजन करा. एक. दुसरा प्रवाह निघतो, देवाचं भजन केलं की जन्म वायाला जात नाही. आणि तिसरा महत्वाचा प्रवाह निघतो की हा जन्मच देवाच्या भजनासाठी मिळाला. हा जन्मच देवाच्या, देवे दिला देव तो या झाला फाटा बाजी तो या झाला मी दुपारी बोललो ना, मला गायनातलं एवढं कळत नाही, पण माझं कलाकारांवर लई प्रेम आहे आणि संप्रदायातल्या कलाकारांवर जास्त आहे. कारण अध्यात्माला धरून आहेत ते कलाकार आहेत, बाकीचे कलाकार आहेत. नाही का कळलं? हा, हे गाणं काय सोपं वाटतं का? अशा वातावरणात गावत फक्त वारकऱ्यानंच, दुसऱ्याची टाप नाही मला. चांगलं बघा, त्याला नाही कळलं तरी टाळ्या वाजवली, बाजूच्याला कळलं पाहिजे, ह्याला लय कळतोय. आता मुंबईला गेलो मी, आता उद्या मुंबईलाच जायचे मला. तिथं लय अवघड कार्यक्रम, म्हणजे मुंबईमध्ये कार्यक्रम माझा, मग ते असे लोक उभा राहून बघायलेले वगैरे कार्यक्रम, आणि ते गायक भारी. मी म्हणतो वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है, आहा क्या बात है, वाह क्या बात है. हळू एक जण म्हणला, बात क्या है. आता काही उद्या कळ पंक्तीला बसले, मी काय म्हणून वा वा क्या बात है. अरे बात क्या है येतो बता महाराज. हे गायन लय अवघड आहे इथं गाण्यासाठी. आता इथं जर असल्या गारव्यामध्ये सुगम गायनवाला आणला, मोहावरून थोडा त्याच्यातली एक ओळ, तो होगा थोडा पागल बरं. हे जर लय लांबलं ना,
हलू लोक हे वस्तू आता एवढं मोकळं सांगतो बळी बुवा तुम्ही एवढं वरच्या पट्टीत म्हणायले एवढं खणक्यात वाजवायले पोरं एवढे ठेक्यात नाचायले तरी माझ्या समोरच्या 4 लोकांनी जांभळ्या दिल्यात उठू का हो म्हणा फक्त त्याला हार घालून सत्कार करू शकतो एकानं तर रामकृष्ण हरिलाच मारा आता कसं कीर्तन करायचं कसं कीर्तन तुम्हाला सोपं वाटतं महाराज हे सगळं असो गावं तर फक्त वारकऱ्यानंच गावं महाराज आता तरी सिस्टम आल्या दादा वारीत कशाची सिस्टीम आहे कशाचं काय पण तरी बेंबीच्या देटापासून वारकरी गातातच ना साधी गोष्ट नाही म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वायाला जातो हा जन्म भेटला देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला फटाबादी खेचा बर नुसता जन्म दिला का दिले इंद्रिय हात पाय कान दिले हात पाय काय माहिती का ही चाल म्हणली की उड्या मारावं लागतात कारण ही चांगली चाल आहे आणि माणसानं आयुष्यात ज्या काही उड्या मारायच्या त्या चांगल्या चालीवर मारावं हे बी जरा नाही कळलं माझ्या नावाने एक चपाती जास्त घ्या पुढचं वाक्य बोलू सध्या माणसं उड्यालाही मारायलेत पण त्यांच्या चाली चांगल्या राहिल्या नाहीत ती चांगली चाल आहे संप्रदायाचा नियम आहे चाल म्हणली की उड्या मारा
लागतात. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरू. अहो हा देह त्याच्यासाठी दिला, देवे दिला देह. बरं आणखीन एक विचार करू सांगतो तुम्हाला. पृथ्वी तलावरचा आणि सजीव सृष्टीचा जर विचार केला ना बारकाईनं जर विचार केला तुम्ही, तर त्या बारकाईनं मायक्रो टू मायक्रो बायोलॉजी मधून जरी बघितलं ना तुम्ही, तर सर बाकीची सगळी सजीव सृष्टी आडवी आहे, आडवी. फक्त मनुष्य प्राणी उभा आहे, म्हणून माणसाला उभा राहायचा नाद असतो कीर्तनात. हो, माणूस का उभा आहे त्याचं एकमेव कारण आहे, जो विटेवर उभा आहे ना तो आयुष्यात उभा करता आला पाहिजे म्हणून माणूस उभा आहे. दुसरा विषय, आणि जर नाही केलं तर नाही तरी गेला. अहो जन्माचं ते सार्थकीकरण आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया अवघीच पापे गेली दिगांतरा. जन्माला आल्याचं सार्थकीकरण आहे हो देवाला पाहणं. आपण पंढरपूरला जातो, झाला वेळ संपला माझा, माझ्याकडे बघा. आपण पंढरपूरला जातो आणि आपण देवाचं दर्शन घेतो. आपल्याला देव दिसतो का भासतो? आम्हाला फक्त आता पुढचं दिसायलंय महाराज, पुढचं इथपर्यंत दिसायलंय. घरचा बेड दिसायलाय, वरचा आतरून पांघरून दिसायलंय. हा, अरे देव दिसतो का भासतो? वा, भासतो. पंढरपूरचा मालक आपल्याला दिसत नाही. आणि पुढचं वाक्य सांगू, आपण भाग्यवान आहेत की आपल्याला तो मालक दिसत नाही माझ्या सहित. कारण ह्याला जर देव दिसला असता तर पुन्हा ह्यो गावात दिसला नसता. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा पुन्हा जन्मा नाही आला. का जन्माला नाही आले? कारण जाऊन देव पाहिला. देव पहावयासी गेले, तिथे देवाची होणे ठेले, त्यांची सरळी येरझार झाला सफल. कितीतरी प्रमाण देता येतील. म्हणून जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म. ओ हे भजनात देतं काय हो देव? खरं विचार करा बरं, देव नेमकं भजन केल्यामुळे काय देतो? प्रश्न पडतो महाराज. बाबा मला एक जण विचारलं होतं, तुम्ही एवढं देव देव करता, देवानं काय दिलं? गुरुजी मी एक वाक्य बोललो होतो, देवानं दिलं काहीच नाही, पण जे आम्हाला दिलं ते कोणालाच दिलं नाही. आम्हाला दिलं ना, पायाला जखम आहे, छातीत जळजळ आहे, ऍसिडिटी झाली, आणि तरी ते म्हणले आज जरा कसं काही न्यूज होतं का काय की बाबा, वाटायला का त्यांच्याकडे बघून? मला तर वाटायला असं तुमचं रोज झालं पाहिजे म्हणजे आवाज चांगला निघाला अजून काय आवाज. आणि हेच दिले देवानं, हेच. तुम्ही सगळे शहराच्या नजदीक राहणारी लोक, धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनात राहणारी माणसं,
मला माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना प्रश्न विचारला होता, तुला इरिटेट होत नाही का? एवढा प्रवास करतोस, थकत नाहीस का? नेमकं तुमचं एनर्जी पॉवर तुमच्याकडे कुठून येते? वाक्य सांगू, इतका प्रवास होतो, इतका प्रवास करून घरी जातो, इतका प्रवास होऊन सगळं 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 होतं, पण जेव्हा मनाला थकवा येतो, मनाला डिप्रेशन येतं. आम्हाला डिप्रेशन येत नाही. महत्वाची तारीख नाही गेली की सगळ्यात मोठं डिप्रेशन आम्हाला येतं ना. मग याला पर्याय काय? काहीच नाही. आम्ही जात असतो आणि शांत चित्तानं अर्धा एक तास फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याचं भजन करत असतो. ती आमची सगळ्यात मोठी एनर्जी. शांत मनानं फक्त देवाचं स्मरण करा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जे जे पांडुरंग हरी. जे तुमचं भजन असेल, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे ध्यान करा हो, दत्त गुरुचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जेवढे काही वाईट विचार तुमच्या मनात येतील, निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतील ना, ते जर मुळातून नाही निघून गेले तर आपलं नाव बदला. ही नामचिंतनाची ताकद. देतो काय देव? काय देतो देव? या पृथ्वी तलावर भगवंताचं नामचिंतन करणारा महात्मा होऊन गेला. मधल्या काही दिवसापूर्वी मी तुमच्या इथे नक्षत्रवाडीत एक प्लॉट बघायला आलतो. जरा मोकळच बोलतो, बोलतच सांगितलं मला. मग मी तारीखच त्याच्यामुळे घेतली आजची. हो, प्रत्येक चांगल्या स्मार्ट सिटीमध्ये आपला एखादा प्लॉट असावा, घर असावा अशी इच्छा असते ना आपली. हक्काचं घर असावं. आमच्या अध्यात्मानं असं दाखवून दिलं की ज्या माणसाकडे काहीच नव्हतं, जो माणूस जंगलातला होता, त्यानं फक्त प्रभू रामचंद्राचं भजन केलं. प्रत्येक गावात त्याच्या नावाचा परमनंट प्लॉट आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. जानकी
म्हणून सांगतो तुम्हासी बघारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. आणि देवाचं भजन सोडून बाकीच काही केलं तर करिता भरवती तुला विसरू. करिता भरवती तुला विसरू. बरोबरी दुरावसे दुरीन भवाची पुरी भावसी. चला विस्तार करत नाही, मलाही लांब जायचे. माझी आता नेमकी ट्रॅव्हल 10 वाजता मुंबईला जायचंय आणि त्याच्यामुळे थोडा घाईत आहे. तरी थोडासा 1-2 मिनिटं तुमचा वेळ घेऊन बोलतोच. थोडं ऐका. करिता बरोबरी दुरावसे दुरीन भवाची पुरी वाहवसी. ही भव नदीच तशी आहे महाराज. हे भजन सोडून बाकी काय केलं ह्याच्यात अडकून पडावं लागलाय. आणि हे गोदावरी तरी जरा कंट्रोलमध्ये राहील, गंगा तरी कंट्रोलमध्ये राहील, जमुना तरी कंट्रोलमध्ये राहील. आणि तिला कंट्रोलमध्ये रोजच आपण मंगलाष्टिकात आणलो ना. जोरात मंगलाष्टिका सरस्वती म्हणते, सरस्वती म्हणत नाही. गोदावरी नर्मदा कावेरी शरय महेंद्र तनया. शर्मण्यवती म्हणत नाही, शर्मण्वती. आता काय चेअरमन काय साखर कारखान्याचा आहे का काय. क्षिप्रवती जाऊ द्या. एका गावात मी मंगळाष्टिका म्हणजे कीर्तन होतं, एक म्हातारा रडायला लागलं. म्हणलं बाबा काय झालं, 4 वर्ष झालं आमच्या गावात हे ऐकायलाच भेटलं नाही. काही उद्या कळलं महाराज याला. मला माहिती आहे बारकाईने कीर्तनामध्ये असं दादा असं कीर्तनात बायकोवर वगैरे जोक केला किंवा असं काही लोक लय हसतात. मी बारकाईने बघितलं, बरी बायको समोर हसता येत नाही ना. हो, एक जण मला म्हणला महाराज जरा कीर्तनात बायकोवर जोक करा. अरे मला ज्याला बायकोच भेटना त्यांचा किती मोठा जोक आहे तुला काय माहिती. सगळ्यात मोठा जोक तर त्याचा. ही भवनदीच तशी आहे. या भवनदीचं वर भवनदीचे पाणी गड्या मोठे ओढीचे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलझुन पाडी. भल्या भल्याला उलट केलं इथं. भल्या भल्याला येतो उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. म्हणून या भवनदीमधून पैल तीराला जायचं असेल ना, तो उत्तरी पार. कोण तो उत्तरी पार भवदुस्तर नदीचा. जाऊ द्या, हे संत वचन कळत नाही. मध्ये एक गाणं आलतं बघा माय मावली. गाणं लवकर कळते मला. रड नको बा
मी पाण्याला जा नाही तर धुण्याला जा तिकडे. हा ना हे लवकर पाठ होतं. इकडे बघा आता गाणं आलंय. अलीकडं ये आलतं का नाही? अलीकडं ये मला पलीकडं ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये म्हणजे कुंडलिकाकडे येईल, पलीकडे म्हणजे इस्कॉनच्या मंदिरात घेऊन जा. नाही का कळलं? चंद्रभागेत गेल्यास अलीकडे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पलीकडे इस्कॉनचं टेम्पल आहे. आम्ही पंढरपूरला गेलो, बाकी सगळे बघितलं पण चंद्रभागाच बघितलं नाही. दलिंद्र गेलता काय मग? लईच घाण होती पंढरपूरला. पंढरपूरमध्ये जाऊन जे घाण पाहतात त्यांना घाण दिसते, जे देव पाहतात त्यांना देव दिसते. चला ती भवन दिसते शेण पैल तीराला न्यायची ताकद फक्त देवापाशी आहे. म्हणून फक्त देवाचं भजन करा. विठोबा राहिले त्याचा भाव असा आहे. काही लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. पण आता वेळेची मर्यादा असल्यामुळं आणि सगळ्याच अभाव सोडवणं होत नसल्यामुळं शेवटचं चरण राहिले. पण जगलो वाचलो. ओ गुरुजी जगलो वाचलो आणि आपला मेळ जुळून आला तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, 100% येईन. काही अडचण नाही. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना इथं उपस्थित सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि दादा या कीर्तनाच्या निमित्तानं या परिवाराशी भेट झाली. अनिल सर, सुनील सर आणि यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी मला एक वाक्य वापरलं दादा, ते तेवढं फक्त सांगतो बरं का बळी दादा. ते मला असं म्हणले, महाराज आम्हाला आनंद वाटला तुम्ही अध्यात्माच्या वाटेवर आहेत आणि एज्युकेशन सिस्टम मध्ये पण आहेत. पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही गुरुजी. तुम्ही शिक्षणाचं काम करताय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेत्ता आहे, त्याचं एक फार गोड वाक्य आहे. माझं ते वाक्य फार आवडीचं वाक्य. तो नेल्सन मंडेला असं म्हणतो की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. काय कन्सेप्ट आहे? एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. या नाही कळलं, कळालं मला. मराठी नीट लवकर कळलं, इंग्रजी आपली इंग्रजी म्हणजे माय मशिंग चिखलात बशिंग हालिंग डुलिंग निश्चित म्याव म्याव करून. तसं आता माझ्याकडे बघा. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. त्याचं सेंटेन्स मराठीत असं ट्रान्सलेट होतं की शिक्षण हे असं शस्त्र आहे, ते जर स्वीकारलं तर जग बदलायला वेळ लागत नाही. आणि मी परवाच इंस्टाग्रामला एक वाक्य फार गोड लिहून गेलो. एक वाक्य की शिक्षणामुळं जगाची ओळख होते पण अध्यात्मामुळं स्वतःची ओळख होते. उद्या माझ्या नावासमोर डॉक्टरेट लागेल, प्राध्यापक लागेल, मला लोक प्राध्यापक अविनाश भारती म्हणून ओळखतील. ही लोकांना ओळखण्यासाठी डिग्री आहे, पण मी स्वतःला ओळखण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर आहे. या दोन गोष्टीचा फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या आई वडिलांसाठी या क्षेत्रामध्ये आहे. त्यांना भारी वाटतं म्हणून मी या क्षेत्रात आहे. मी प्रोफेशनली मी व्याख्यात आहे. माझं युट्यूबला नाव टाका, लाखो व्हिडिओ माझ्या भाषणाचे येतात. सगळ्या तुमची आपली चर्चा सगळ्या अकॅडमीमध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या अकॅडमीमध्ये, ZEE नीटच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळीकडे फिरतो. आणि आमची मग काही चर्चा झाली. तिकडे काही कमी नसतं, काही अडचण नसते. तिकडं अडचण नसते, इकडं थोडा गोळ असते. पण खरं सांगू, व्याख्यानानं माझं पोट भरतं आणि कीर्तनानं माझं मन भरतं. म्हणून कीर्तनाचा
कीर्तनाशिवाय पर्याय नाही. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. काही चुकलं असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. खरं वाईट वाटण्यासाठीच असतं महाराज. आता वाक्य लोकांना कळायला थोडासा उशीर. काहीची लाईट जरा लेट लागते, काही फ्यूज लवकर असे लागत नाहीत ना, काही चमकत. माझ्या काही कीर्तनामध्ये काला झाल्यास एक जण हसू लागलो. तर माझं कीर्तन तिसऱ्या दिवशीच होतं आणि ते काला झाला हसू लागलं. त्याला बायको म्हणजे काय झालं, अविनाश महाराजांना हसविलं त्या दिवशी. आणि मग त्या दिवशी का हसला नाही लक्षातच राहिलं नाही. लय अवघड झाले. आणि जे लोक असे मनमोकळे हसत नाहीत ना ते सकाळी मॉर्निंग वॉक मध्ये हसतात. एवढे हाणते तिकडे. हसाव मत फसाव असा कार्यक्रम आहे आपला. आनंदासाठी सगळं करायचं. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना हरिभक्ती परायण आमचे परमस्नेही गजानन महाराज आणि आमचे आदरणीय दत्ता महाराज दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. यानंतर विशेष टाळ्या वाजवा आमचे बळीराम महाराज, गणेश महाराज, ऋषी महाराज या गायकांसाठी जोरात.